तब्बल 20 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी संकष्टीचा हा योग जुळून आलेला आहे। या निमित्तानं राज्यभरातील गणपती मंदिरं भाविकांनी गजबजलेली आहे। मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते। लाखोंच्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दर्शनासाठी विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। पहाटे 3:15 महापूजा झाली आणि त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। तर दर्शन रात्री 11:50 पर्यंत सुरू असेल आणि याशिवाय मंदिर परिसरामध्ये विविध सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात असतील। भाविकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। याआधी 8 ऑगस्ट 2005 रोजी श्रावण महिन्यामध्ये अंगारकी संकष्टीचा योग जुळून आलेला होता। झी24 तासवर आपण घर बसल्या राज्यामधल्या अनेक गणेश मंदिराचं आणि त्याचबरोबर मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहात। मुंबईतलं हे गणपती मंदिर आणि आज अंगारकी संकष्टी आहे आणि त्या निमित्तानं अनेक गणपती मंदिरांमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि श्रावणामध्ये अंगारकीचा हा योग जुळून आलेला आहे। तब्बल 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच हा योग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे भाविकांची गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आज संपूर्ण राज्यभरात गणपती मंदिरांमध्ये आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण मोठ्या संख्येनं भाविक येणार आहेत। काय एकूण व्यवस्था करण्यात आली आहे? सर आतमध्ये आता कुठे आहे? एक 5 मिनिटामध्ये आली की निघून जाते पुढे, आहे का नाही? हां, त्यामुळे थांबलो. हां.